मुंबईतलं तिसरं विमानतळ वाढवण बंदराजवळ उभारणार. 2030 पर्यंत वाढवण बंदर सुरू करण्याचं लक्ष्य. अर्थसंकल्पातून अजित पवारांची घोषणा. येत्या वर्षामध्ये 41 किलोमीटरचे मेट्रो मार्ग सुरू होणार. स्वारगेट ते कात्रज मार्ग आणि ठाणे वर्तुळाकार मेट्रोला केंद्राची मंजुरी. अर्थमंत्री अजित पवारांची माहिती. मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रो मार्गाने जोडणार. तसंच नवी मुंबई विमानतळावरून 2025 मध्ये देशांतर्गत उड्डाणं होणार. अजित पवारांची माहिती. पुण्यात दुसऱ्या टप्प्यामध्ये 2 मेट्रो मार्ग सुरू करणार. खडकवासला स्वारगेट हडपसर खराडी मेट्रो मार्ग आणि न स्टॉप वारजे असा मेट्रो मार्ग सुरू होणार. पुण्याच्या 2 मेट्रो मार्गांचा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्राकडे. शिर्डीमध्ये लवकरच नाईट लँडिंगही सुरू करणार. तसंच अमरावती विमानतळावरूनही 2025 मध्येच उड्डाण होणार. अर्थसंकल्प सादर करताना अजित पवारांची घोषणा. तर रत्नागिरी विमानतळासाठी 247 कोटींची कामं करण्याचं सरकारचं उद्दिष्ट. मुंबईतील भुयारी मार्गासाठी अर्थसंकल्पामध्ये 64,783 कोटींची तरतूद. वर्सोवा ते भाईंदर, मुलुंड ते गोरेगाव, ठाणे ते बोरिवली, ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह या ठिकाणी भुयारी मार्गाचं काम सुरू. अजितदादांची माहिती. तळेगाव ते चाकण 4 पदरी उन्नत मार्ग प्रस्तावित. पुणे शिरूर उन्नत मार्गाचं काम हाती. अजित पवारांची माहिती. मुंबई नवी मुंबईत बीकेसी प्रमाणे 7 आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापार केंद्र निर्माण केली जाणार. मुंबई प्रदेशाची अर्थव्यवस्था 2030 पर्यंत $300 बिलियन पर्यंत नेण्याचा सरकारचा मानस. अर्थसंकल्पातून अजित पवारांची माहिती. नवी मुंबईमध्ये इनोव्हेशन सिटी उभारणार. तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी इनोव्हेशन सिटी उभारणार. अर्थसंकल्पात सरकारकडून तरतूद. मुंबईत अटल बिहारी वाजपेयींचं स्मारक उभारणार. तसंच बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी आणखी 220 कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद. नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी नमामि गोदावरी अभियान. कुंभमेळा आयोजनासाठी विशेष प्राधिकरण. रामकालपथ विकास कार्यक्रम हाती घेणार. अजित पवारांची माहिती. तसंच रामकुंड, काळाराम मंदिर आणि गोदा तट परिसर विकसित करण्याचं सरकारचं उद्दिष्ट. 4 चाकी वाहनांवर 1% करवाढ. तर 30 लाखांपेक्षा अधिक किंमत असलेल्या गाड्यांवर 6% करवाढ. त्यामुळे 4 चाकी गाड्या खरेदी करणं महाग. 3 ऑक्टोबर रोजी मराठी भाषा अभिजात सन्मान दिन म्हणून साजरा करण्यात येणार. दरवर्षी 3 ते 9 ऑक्टोबर दरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह असणार. अजित पवारांची घोषणा. MMRDAवर गंभीर आरोप करणाऱ्या सिस्त्रा या फ्रेंच कंपनीनं हायकोर्टातील याचिका मागे घेतली. हायकोर्टाच्या निर्देशांनुसार म्हणणं ऐकून घेण्यासाठी समितीची स्थापना. याचिका प्रलंबित ठेवणं योग्य नसल्याचं कंपनीकडून स्पष्ट. बाळा नांदगावकरांचं मुख्यमंत्री फडणवीस आणि महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांना पत्र. नालेसफाई आणि मिठी नदीमधील गाळ काढण्याच्या निविदांमध्ये अनियमितता असल्याचा पत्रात आरोप. 8 वर्षांपासून मेट्रो 3च्या प्रकल्प बाधितांच्या प्रश्नांकडे MMRC प्रशासनाचं दुर्लक्ष. मुख्यमंत्री आणि मेट्रोच्या व्यवस्थापिका अश्विनी भिडे यांनी प्रश्न सोडवले नाहीत तर पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यामध्ये आंदोलन करणार. संभाजी ब्रिगेडचा इशारा. पुणे अश्लील कृत्य प्रकरणी आरोपी गौरव आहुजा 1 दिवसाच्या पोलीस कोठडीत. तर आरोपी मित्र भाग्येश ओसवाल याला न्यायालयीन कोठडी. मध्य रेल्वेच्या CSMT, दादर, LTT, ठाणे, कल्याण आणि पनवेल या 6 टर्मिनसवर प्लॅटफॉर्म तिकीट बंद. 16 मार्चपर्यंत होळीनिमित्त होणारी गर्दी लक्षात घेता प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद ठेवण्याचा निर्णय. मेट्रो 1 कडून गर्दीच्या वेळी वर्सोवाऐवजी घाटकोपर ते अंधेरीपर्यंत मेट्रो सेवा चालवण्याची चाचपणी. गर्दीच्या वेळी 2 तासांसाठी 3 मेट्रो मार्ग, 2 मेट्रो या घाटकोपर ते अंधेरीपर्यंत चालवून फेऱ्या वाढवण्याची चाचपणी. वाशीच्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळी आणि कडधान्यांची आवक वाढल्यामुळे भावात घसरण. किरकोळ बाजारामध्ये तूर डाळ प्रति किलो 160 ते 200 रुपये. तर हिरव्या वाटाण्याची 250 रुपयांना विक्री. गुगलनं प्ले स्टोअरवरून 180हून अधिक ॲप्स हटवले. या ॲप्समध्ये मोठ्या प्रमाणात जाहिराती आणि फ्रॉड स्कीम आढळल्या. यामुळेच कंपनीनं हे ॲप्स प्ले स्टोअरवरून काढून टाकण्याचा घेतला निर्णय. नाशिक शहर ई-KYCत अव्वल. आतापर्यंत 79.2% ई-KYC पूर्ण. मुंबईवर पाणी कपातीची टांगती तलवार. मुंबईला पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये 48% साठा.
पाणी कपातीचा निर्णय या आठवड्यातच घेतला जाण्याची शक्यता. पावसाच्या आगमनाला अजून 3 महिने बाकी असतानाच पाणी टंचाईचं संकट. बुलेट ट्रेनच्या मार्गामध्ये अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत इमारतींवर ठाणे महापालिकेची कारवाई. शीळ परिसरामध्ये पालिका उपायुक्त मनीष जोशी आणि ठाणे महसूल टीमच्या माध्यमातून कारवाईला सुरुवात. मुंबईतील नागपाड्यामध्ये पाण्याची टाकी साफ करताना 4 कामगारांचा मृत्यू झाल्याचं प्रकरण. दोघांना अटक. सुरक्षेकडे दुर्लक्ष झाल्यामुळे कामगारांचा मृत्यू झाल्याचा आरोप. कचरा वाहतूक श्रमिक संघाच्या लढ्याला यश. 580 सफाई कामगार मुंबई महापालिकेमध्ये कायम. आझाद मैदानात एकत्र येत सर्व कामगारांकडून एकजुटीचा विजय साजरा. डोंबिवली पश्चिमचा महानगर गॅस पुरवठा लवकरच सुरू करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू. 1.5 वर्षांपासून गॅस लाईन नसल्यामुळे नागरिकांचा संताप. पुण्यात निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाला घरात घुसून गुंडांकडून मारहाण. चंदननगर परिसरातील फॉरेस्ट पार्कमधली घटना. घरासमोरील चेंबरचं झाकण तोडल्याच्या संशयावरून मारहाण. चेंबूरच्या वाडावली विभागामध्ये जुन्या रागातून एका गुन्हेगाराकडून तरुणाची हत्या. हत्येची घटना सीसीटीव्हीत कैद. चाकूनं वार करत केली हत्या. मुंबईच्या अंधेरीमध्ये गॅस पाईपलाईन फुटून आगीचा भडका झाल्याचं प्रकरण. गळतीमुळे लागलेल्या आगीमध्ये 3 जण गंभीर जखमी. त्यातील एकाचा आज उपचारादरम्यान मृत्यू. भिवंडीत कपिल पाटील यांच्या उपस्थितीमध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन. यावेळी कपिल पाटलांनी केली लकी ड्रॉमधील विजेत्यांच्या नावांची घोषणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.